या बातमीचे प्रायोजक आहेत रिदान ज्वेलर्स। आमच्याकडे 24 कॅरेट, 22 कॅरेट, 20 कॅरेट आणि 18 कॅरेटचे सोन्याचे हॉलमार्कचे दागिने मिळतील। HUID नंबर प्रमाणित दागिन्यांसाठी GST बिल घेणे अनिवार्य। 100% रिसेल गॅरंटी। इतकेच नव्हे तर प्रत्येक 10 ग्रॅम सोने खरेदीवर 10 ग्रॅम चांदीचे नाणे 20 जुलै 2024 पर्यंत अगदी मोफत। ग्राहकांसाठी विशेष रिदान गोल्ड योजना। ग्राहकांनी सलग 11 हप्ते भरल्यावर 12वा हप्ता आम्ही भरणार। त्याची रक्कम 1000च्या पुढे कितीही। मजुरीवर 50% सूट देखील मिळेल। पत्ता रिदान ज्वेलर्स, 133 न्यू तिरेगाव, चांदणी चौक, फॉरेस्ट, सोलापूर। महाराष्ट्र राज्यात येत्या 40 दिवसात आचारसंहिता लागेल, त्या अनुषंगाने विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला लागले आहेत। या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मुंबई येथील मातोश्री या निवासस्थानी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या संपर्क प्रमुखांची बैठक घेऊन त्यामध्ये भगवा सप्ताह राबवण्याचे आदेश दिले आहेत। शिवाय इच्छुक उमेदवारांची यादी देखील तयार करण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीला कामाला गती आली आहे। शिवसेनेचे नेते, पदाधिकारी, शिवसैनिक यांना सतर्क राहण्याचे आदेश पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत। सोलापुरात नुकताच शिवसेना नेते आणि सचिव विनायक राऊत यांच्या उपस्थितीत मेळावा झाला। त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी आणि शिवसैनिकांना कानमंत्र देऊन बूस्टर डोस दिला आहे। त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे। सोलापूर जिल्ह्यातून 5 मतदारसंघाची महाविकास आघाडीकडे मागणी केली जाणार असून त्यामध्ये शहर मध्य विधानसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तथा अस्मिता विजनच्या संपादिका अस्मिता गायकवाड यांना उमेदवारी देण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे। यामध्ये विविध संस्था, शिवसेना पदाधिकारी, महिला आघाडी यांच्याकडून पक्षप्रमुखांकडे आग्रह धरणार असल्याचे महिला कार्यकर्त्यांनी सांगितले। लवकरच शिवसेना उपनेत्या अस्मिता गायकवाड या भव्य मेळाव्यासह अभिनव संपर्क मोहीम हाती घेणार असल्याचे सूत्रांकडून समजले आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।